मला खूप दिवस झाले एक कादंबरी वाचायची होती. तर मी ह्यांना म्हटलेलं, की मला घेऊन द्या. तर ह्यांनी मला आळंदीत घेऊन गेले आणि तिथे सर्व प्रकारच्या भेटत होत्या. तर मी एक घेतली. त्याच्यानंतर आता बाहेर आलोय तर काहीतरी खायला घ्यायचं म्हणून ह्यांना भेळ आवडते. तर ह्यांनी भेळ घेतलेली. मी स्वयंपाक केला होता आणि मी आणलेले मृत्युंजय. मी 20 खांडेकरांचे खूप वाचलेले आहेत. पण सावंत यांची कधी वाचलेली नाही. तर म्हटलं ही पण आपण ट्राय करूया ह्यांच्या. तर ही झाल्यावर मी अजून कोणत्या वाचते ते तुम्हाला सांगेलच. त्याच्यानंतर मस्त भेळ ते खाल्ली. नंतर सकाळी आज परत ह्यांना गावाला जायचं होतं. ह्यावेळेस ते 2 दिवस जाणार होते. तर सकाळी आता एवढं पहाटे काय खायचं म्हणजे 5:30 वाजले होते. तर मी यांना थोडीशी चहा खारी दिली. कारण तिथे पोचलं तरी काय लगेच जेवण भेटणार नव्हतं आणि हे नाही भेटलं की तसेच उपाशी राहतात. त्यामुळे मस्त चंद्रसुद्धा आलेला होता. तसंच अजून काय उजडलेलं नव्हतं आणि हे गेले वरती गाडी येणार होती म्हणून. त्याच्यानंतर मी परत झोपली. नंतर मी पण उठल्यावरती म्हटलं कादंबरी वाचायला घेऊया. रात्री काही झालं नव्हतं. मस्त मी पण चहा खारी घेतली आणि वाचायला घेतलं. तर मी वाचता मला 1.5 तास होऊन गेलता. तरी असं वाचायचं मनच करत होतं. ठेवायचं काय मन करत नव्हतं आणि भूक तर इतकी लागली होती की भयानक. कारण नंतर मग मी म्हटलं आता जेवण बनवून घेऊया. पहिले अंघोळ ते केली आणि मस्त आळूचे पानं आणले होते. म्हटलं ते करून घेऊया. तर मी लाल तिखटातले साधे सिंपल केलेले. असं जास्त काही वड्या-बिड्या काढल्या नव्हत्या. असे सुद्धा खूप छान टेस्टी होती आणि खायला डाळ भातच केला होता एकटीसाठी काय करू म्हणून. तर ठीक आहे, असा होता माझा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.